हम्म? ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण आता 10वा अध्याय सुरू करणार आहोत आणि या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. गेल्या 7व्या अध्यायापासनं 7, 8, 9 हे 3 अध्याय आपण बघितले. तर ह्या 7 ते 12 अध्यायापर्यंत आपण ईश्वराचं स्वरूपच बघणार आहोत. म्हणजे आतापर्यंत 7, 8, 9 अध्यायामध्ये आपण ईश्वराचं स्वरूप बघितलं होतं. 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की ईश्वराची पराप्रकृती काय आहे आणि अपराप्रकृती काय आहे. पराप्रकृती म्हणजे कुठली की जे चैतन्य स्वरूप फक्त ईश्वर जो आहे, जिथे फक्त कॉन्शियसनेस किंवा चैतन्य हे जे स्वरूप आहे भगवंताचं, ते म्हणजे पराप्रकृती. आणि चैतन्य स्वरूपाला सोडून जे काही बाकी आहे, म्हणजे जे काही हे जगामध्ये आपण बघतो, ती सगळी अपराप्रकृती. यावर आपण 7व्या अध्यायात विचार केला होता. मग 8व्या अध्यायामध्ये आपण सगुण ईश्वरासंदर्भात बोललो होतो की सगुण ईश्वर काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे. आणि पुन्हा 9व्या अध्यायामध्ये आपण ईश्वराचं निर्गुण स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूपाबद्दल चर्चा केली होती. तर ह्या 3 जे अध्याय आहेत त्यामध्ये आपण बघितलं होतं की ईश्वर म्हणजे काय, की जे चैतन्य प्लस मॅटर किंवा ज्याला आपण माया म्हणतो, ह्या दोघांचं मिळून जे काही मिक्सचर होतं दॅट इज व्हॉट ईश्वर. कारण ईश्वर हा कंप्लीट निर्विशेष, त्याला चैतन्य नाही आहे. निर्विशेष चैतन्य म्हणजे काय, केवळ कॉन्शियसनेस, केवळ चैतन्य, ईश्वर नाही आहे. कारण जेव्हा आपण त्याला ईश्वर म्हणतो त्याच्यामध्ये मायेचा अंश असतो. पण ईश्वराच्या पण वरची स्टेप, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो किंवा परमात्मा म्हणतो किंवा आत्मा म्हणतो, तेच फक्त चैतन्य स्वरूप आहे. पण तोच आत्मा, तेच परब्रह्म जेव्हा ही सगळी सृष्टी तयार करतं, जेव्हा ही सृष्टी तयार करतं म्हणजे काय, सृष्टी तयार करण्यासाठी त्याला काहीतरी साधनांची मदत घ्यावी लागते. आणि ते साधन म्हणजे काय, ही प्रकृती. त्याला तुम्ही प्रकृती म्हणा, त्याला माया म्हणा किंवा काहीही म्हणा. तर ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर, अशी याला आपण व्याख्या करू शकतो. तर हे स्वरूप आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या यांनी आपण बघितलं होतं. आणि त्यात आपण हे पण बघितलं होतं की हे ईश्वर तत्व जे आहे हे अनादी आहे. हां, हे निर्विकार जे तत्व आहे ईश्वराचं, हे चैतन्य स्वरूप जे आहे ईश्वराचं. आता ईश्वराचे बघा इथे 2 स्वरूप झाले. एक चैतन्य स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये मायेचा पण आविष्कार आहे, मॅटर पण आहे. आता हे चैतन्य स्वरूप जे आहे हेच फक्त सत्य आहे. हे पूर्ण निर्विकार निर्विशेष चैतन्य आहे. पण त्यासोबत त्याचं जे सगुण रूप आहे ते मात्र चेंज होणार आहे, ते त्यामध्ये विकार होणार आहे. हां, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये स्वतःमध्ये, म्हणजे शरीर म्हणजे काय आहे, हे शरीर आहे, हे मायेचं स्वरूप आहे किंवा हे प्रकृतीचं स्वरूप आहे. यामध्ये चेंज होऊ शकतो. पण माझं चैतन्य स्वरूप जे आहे त्यामध्ये काहीच चेंज होत नाही. असंच ईश्वराचं पण आहे की तो चैतन्य स्वरूप ईश्वर हा निर्विशेष चैतन्य आहे फक्त. जसं माझ्यामध्ये चैतन्य जे आहे ते निर्विशेष आहे, तेच सत्य आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे. मी लहान जेव्हा होतो, आता आहे, पुन्हा नंतर जेव्हा 70 वर्षाचा होईल, जगलो वाचलो तर, तोपर्यंत पण ते चैतन्य मात्र एकच असणार आहे. चैतन्यामध्ये काहीही चेंज होत नाही. की माझं चैतन्य आता ते कमी झालं, लहान असताना खूप चैतन्य होतं, तो चैतन्य म्हणजे तो भाग वेगळा. जिथे आपण म्हणतो चैतन्य जास्त होतं त्याच्यामध्ये लहानपणी, आपल्यामध्ये उत्साह जास्त होता, तो झाला मनाचा आणि शरीराचा भाग. पण फक्त चैतन्य, ज्याला कॉन्शियसनेस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. बदल कुठे होतो, ह्या मॅटरमध्ये. माझ्या शरीरामध्ये बदल होतो, माझ्या मनामध्ये बदल होतो, माझ्या बुद्धीमध्ये बदल होतो. तर जोपर्यंत हे मॅटर किंवा हे जडतत्व किंवा प्रकृती किंवा माया ही चैतन्यासोबत एक होत नाही, तोपर्यंत ही सृष्टीच तयार होत नाही. हे आपण बघितलं की भगवान श्रीरामकृष्णांनी पण एक छान त्याचं उदाहरण दिलं होतं की बर्फ
बर्फ हा काही कामाचा नाही आहे, पण त्या बर्फाला जसं विरघळवतो आपण, त्याचं पाणी होतं आणि ते पाणी पिण्याच्या लायक होतं. तसंच नुसतंच चैतन्य, नुसतंच ब्रह्मस्वरूप, नुसतंच परमात्मा, तिथे काहीच खेळ होऊ शकत नाही, तिथे काहीच लीला होऊ शकत नाही. पण तेच परब्रह्म जेव्हा ह्या मायेच्या सोबत येतं किंवा प्रकृतीसोबत येतं, तेव्हा ही पूर्ण सृष्टी तयार होते. आपण सृष्टी प्रकरणात बघितलं होतं की ही सूक्ष्म सृष्टी कशी तयार होते, मग त्यातनं ही वेगवेगळ्या रूपाने हां ती कशी मग स्थूल सृष्टीपर्यंत ही तयार होते. तर थोडक्यात मला सांगायचं इथे की ईश्वराचं स्वरूप आपण या 3 अध्यायामध्ये बघितले. 2 स्वरूप आपण बघितले ईश्वराचं. एक निर्गुण निराकार स्वरूप, चैतन्य स्वरूप, आणि दुसरं सगुण साकार स्वरूप, की त्यामध्ये प्रत्यक्ष आपण भगवंताला बघू शकतो, प्रत्यक्ष भगवान येतात आणि जातात. हे झालं सगुण स्वरूप. तर या निर्गुण आणि सगुण या 2 भगवंताच्या रूपाची आपण या 3 अध्यायामध्ये आपण चर्चा केली होती. तर आता हे जे ईश्वर आहे, हा जो ईश्वर आहे, या ईश्वराची विभूती किंवा ह्या ईश्वराचंच कसं सगळं पूर्ण हे विश्व तयार झालेलं आहे, त्याबद्दल या अध्यायात आता चर्चा होत आहे. आता बघा ही कशी, हे विभूती, ही भगवंताची विभूती जी आहे, ही अनुभवण्यासाठी, ही बघण्यासाठी त्या प्रत्येक साधकाची एक एक काय म्हणतात त्याला, त्याची कशी धारणा आहे या जगाकडे बघण्याची, ईश्वराकडे बघण्याची, त्याप्रमाणे ही रियालिटी चेंज होत असते. रियालिटी एकच आहे. हां, रियालिटीमध्ये 2 काही फरक नाही आहे. ते म्हणतात ना की समजा अंधारात मी चाललो आणि बाहेर तिथे एक समजा झाड आहे. कोणी जाणारा ते झाड बघेल. जर कोणी प्रेमिक असेल तर त्याला त्याची प्रेयसी असलेली दिसेल, किंवा अजून दुसरा कोणी झाला असेल त्याला ते दगड दिसेल नुसता. कसं बघतो आपण, तसंच हे आहे की या भगवंताचं हे सगुण आणि निराकार स्वरूप आणि त्याची ही जी सृष्टी आहे किंवा हे जे विभूती आहे भगवंताची, हे बघण्यासाठी त्या साधकाची कशी तयारी आहे, त्याप्रमाणे ती रियालिटी त्याच्यासमोर उलगडत जाते. पहिल्या स्टेजमध्ये कसं असतं की आपण बघतो की एक भगवंत आहे आणि भगवंतानी ही सृष्टी तयार केलेली आहे. म्हणजे भगवंत काय झाला इथे, एक पुरुष झाला, एक माणूस झाला, की भगवंत आणि भगवंतानी ही सृष्टी तयार केली. आणि म्हणून आपण म्हणतो की भगवंताच्या शिवाय काहीही शक्य नाही आहे. भगवंतानी सृष्टी निर्माण केली, भगवंतांनी हा स्वर्ग निर्माण केला, किंवा हे कित्येक लोक जे तयार झाले आहेत ते सगळे भगवंताच्यामुळे झालेले आहे. या सगळ्या गोष्टींना आपण पहिल्या स्टेजमध्ये आपण या दृष्टीने बघत असतो. म्हणून आपल्या पुराणामध्ये बघा, एक नाही भगवंताला किती हात दिले आहे, कारण त्याला मोठं दाखवायचं आहे, कारण त्याने क्रिएट केलेलं आहे. त्याला 10 हात आहे, काय 25 हात असतील कदाचित, किंवा सहस्त्र शीर्षा पुरुष, की त्याचे सहस्त्र शीर्ष आहेत, हे आपल्यामध्ये वर्णन आलेलं आहे. हे कसं आहे की जो क्रिएटर भगवान आहे, की जो पर्सनल गॉड, ज्याला आपण ईश्वर, सगुण ईश्वर म्हणतो, जो क्रिएटर भगवान आहे, त्या भगवानामध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे तो ओमनी प्रेझेंट, ओमनिशियंट आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्वगत आहे. तो सर्वज्ञ पण आहे आणि सर्वगत पण आहे. असा ईश्वर आपल्याला दिसू शकत नाही. मग काय करायचं, इमॅजिन करतो आपण की त्याचे सहस्त्र बाहू असतील, त्याचे सहस्त्र मुख असतील, आणि असा ईश्वराने ही पूर्ण सृष्टी तयार केलेली आहे. म्हणजे काय झालं की सृष्टी निर्माण करणारा एक देव वेगळा झाला आणि सृष्टी वेगळी झाली. जसं हे टेबल तयार करणारा कार्पेंटर वेगळा झाला आणि टेबल वेगळा झाला. दोघांमध्ये फरक आला की ईश्वर वेगळं आणि ईश्वराची सृष्टी वेगळी. असा पहिल्या स्टेजमध्ये आपला कन्सेप्ट असतो. मग साधारण प्रश्न येतो की कार्पेंटरने जसं टेबल बनवला असेल तर कार्पेंटर कुठे राहतो, त्याचा कुठे पत्ता आहे, त्याचा टेलिफोन नंबर काय आहे. तसंच होऊ शकतं ईश्वराचं पण, की जर ईश्वराने सृष्टी निर्माण केली आहे ही, तर मग ईश्वर कुठे राहतो, त्याचा टेलिफोन नंबर, ईमेल ॲड्रेस काय, @gmail.com काय आहे भगवंताचा, हा विचार मला देऊ शकतो. मग आपण काय, आपलं शास्त्र काय म्हणतं, मग कोणी वैकुंठात आहे म्हणतात त्याला, कोणी म्हणतात विष्णुलोकामध्ये आहे भगवान. म्हणजेच काय की पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा साधक असतो तेव्हा ईश्वर आणि त्याची सृष्टी यामध्ये तो भेद करतो, आणि ईश्वर हा सृष्टीकर्ता याप्रमाणे साधक भगवंताची आराधना करत असतो. त्यात चुकीचं काहीच नाही आहे.
फक्त ही स्टेजच फक्त आपल्या हे करतायत की ईश्वर एक सृष्टी करता, त्यांनी मला घडवला, मला घडवणारा पण तो आहे आणि ही सृष्टी घडवणारा पण तो ईश्वर आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, असा हा ईश्वर, त्याचं मी भजन पूजन करतो. मग दुसरी स्टेज येते. तो साधक हळूहळू अशा ईश्वराची पूजा करतो, हळूहळू त्याचं मन थोडंसं उन्नत होतं, हळूहळू त्याची साधना वाढते आणि मग त्याला प्रश्न येतो की असा हा जो ईश्वर आहे, की ज्या ईश्वराला मी सृष्टीकर्ता ईश्वर म्हणत होतो, हा ईश्वर आपण म्हणतो की तो वैकुंठलोकी आहे किंवा विष्णुलोकी आहे. हे कसं शक्य आहे? कारण शास्त्रात सांगितलं आहे की तो सर्वत्र आहे. मग तो फक्त एकाच ठिकाणी लिमिटेड कसा असणार आहे? एकाच ठिकाणी लिमिटेड असू शकत नाही जर शास्त्रात सर्वत्र सांगितलं आहे तर. मग असे त्याला हळूहळू प्रश्न पडतात की कुठल्या, मग त्याला प्रश्न पडतो की समजा तो सर्वत्र आहे, त्यांनी समजा हे जग बनवलं आहे सगळं, ठीक आहे, तर मग कुठल्या साधनांनी बनवलं? जसा हा टेबल कार्पेंटरनी बनवला हे मी समजून घेतलं, पण मग टेबल बनवण्यासाठी त्याला लाकूड लागतात, खिळी लागतील, अजून भरपूर गोष्टी लागतात. मग कुठल्या मटेरियलनी भगवंतानी हे पूर्ण सृष्टी बनवली? आता एवढी मोठी प्रचंड सृष्टी बनवण्यासाठी प्रचंड मटेरियल लागेल. मग असा तो साधक विचार करत करत त्या लक्षात येतं की मटेरियल काही दुसरं आणलं नाही भगवंताने, त्याचंच त्यांनी मटेरियल वापरलं. म्हणजे कसं, त्याच्यात आपण बघितलं या 7व्या अध्यायामध्ये की यथोर्ण लाभी सृज्यते गृह्णतेच, की जशी ती उर्ण नाभी, की ती जशी त्याच्या तोंडातनं तो एक चीक बाहेर येतो आणि त्यांनी त्याचं जाळे निर्माण करते ती, आणि तिच्याच तोंडात पूर्ण परत जातं. म्हणजे त्या आलं कसं ते तिच्या तोंडातनं बाहेर आणि तिच्या तोंडामध्ये आत गेलं. हे उदाहरण देऊन शास्त्र सांगायचा प्रयत्न करते की भगवंतानी हे मटेरियल जे आपण म्हणतोय की भगवंतानी सृष्टी तयार केली, तर हे मटेरियल त्यांनी कुठलं वापरलं? तोच मटेरियल झाला. म्हणजेच काय की हे पूर्ण भगवंताच्या सृष्टीमध्ये जे काही आपण बघतो आहे ते ईश्वरच आहे. ही झाली दुसरी स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये तिथे भेद आहे, ईश्वर वेगळा आहे आणि सृष्टी वेगळी आहे. आता सेकंड स्टेजमध्ये काय झालं की ती सृष्टी जी काही भगवंतानी केलेली आहे, ह्या सृष्टीमध्येच ईश्वर आहे. कारण जे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे ते मटेरियल भगवंताचंच मटेरियल आहे. म्हणजे गॉड बिकम्स वर्ल्ड नाव. म्हणजे गॉड आणि वर्ल्ड हे वेगळे नाही आहेत. गॉड बिकम्स वर्ल्ड हे झालं त्याचं सेकंड स्टेजमध्ये त्याचं. असा साधक मग हळूहळू त्याप्रमाणे विचार केला जातो. म्हणजे हे जे आकाश तत्व आहे, हे भूमी तत्व आहे, हे जे वायू तत्व आहे, हे सगळं ईश्वराकडनं निघालेलं आहे. आपण बघितलं पूर्ण याच्यामध्ये की पूर्ण हे जे काही सृष्टी निर्माण झाली ही भगवंतानी स्वतःमधनंच बाहेर काढली आणि तो स्वतःमध्येच ती पूर्ण लीन करतो. ही दुसरी स्टेज झाली साधकाची. मग पुन्हा तो हळूहळू विचार करतो साधक. ही तिसरी आणि फायनल स्टेजमध्ये तो येतो की तो जेव्हा विचार करतो की असं कसं शक्य आहे की भगवंत जो तयार करणार आहे त्याच्याच मधनं जर गोष्ट बाहेर आली, म्हणजे काय झालं? खूप सूक्ष्म फरक आहे बघा इथे. फरक काय आहे की भगवंतचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, भगवंत चेंज झाला. म्हणजे दुधाचं दही झालं. मग दह्याला तुम्ही दूध करू शकत नाही पुन्हा बघा. म्हणजे भगवंत जर या सृष्टीमध्ये ट्रान्सफॉर्म झाला तर मग भगवंत राहिलाच नाही तो. आता याला अजून थोडंसं जर आपण आत गेलो आणि जर विचार केला की स्वप्नामध्ये मी स्वप्न बघतो की मी दिल्लीला गेलो आहे, आणि तिथे मी काय कुतुब मिनार बघतो आहे, आग्रा बघतो आहे, सगळं बघतो आहे. आता हा जो बघणारा आहे बघा, हा जो साक्षी आहे, बघणारा आहे, तो कुठे गेला आहे का? तो गेलेला नाही आहे कुठे. तो फक्त बघतो, त्याच्या वृत्तीमुळे तो विचार करत करत बघतो की मी दिल्लीला गेलो, मग कुठे अमेरिकेला गेलो. आता इथे काय झालं की जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो काळ, ती स्पेस, ही सगळी स्वप्नात तयार करतो आपण. आणि मग तिथे दिल्लीला गेल्यानंतर, अमेरिकेला गेल्यानंतर तिथले जे लोक आहेत, तिथला जो आश्रम आहे, तिथले जे स्वामीजी आहे, त्यांच्यामध्ये आपण चैतन्य ओततो आणि आपणच सगळं तयार झालेलं असतं तिथे विश्व.
म्हणजे ते काही पुतळे दिसत नाही तिथे तुम्हाला. तुम्ही जर एखाद्या आश्रमात, अमेरिकेच्या आश्रमात गेला तर आश्रम म्हणजे तो चैतन्य, जसं मी आता बेलूर मठात आहे तसाच आश्रम तुम्हाला तो वाटेल. ते लोक तुमच्याशी बोलतील, हसतील, खेळतील, खाणं पिणं सगळंच करतील. त्यांच्यामध्ये चैतन्य कोण भरतो आहे? तो मीच भरतो आहे. म्हणजे मी ट्रान्सफॉर्म होत नाही, मी प्रोजेक्ट करतोय फक्त स्वप्न. मी जर ट्रान्सफॉर्म झालो असतो तर जो झोपलेलो आहे मी तो दुसऱ्या दिवशी उठलोच नसतो. मी जर खरोखर जर मी अमेरिकेत गेलो असतो, म्हणजे हे जे म्हणतात की आपण भगवान ट्रान्सफॉर्म झाला या जगामध्ये, असं जर आपण मानलं आणि मी जर ट्रान्सफॉर्म झालो ह्या स्वप्नातनं, तर ते माझं ते शरीर लोक घेऊन जातील. चला आता उठत नाही, हा गेला अमेरिकेला स्वप्नासोबतच. स्वप्नात काय होतं की मी फक्त प्रोजेक्ट करतो. तर ह्या थर्ड स्टेजमध्ये साधक काय म्हणतो की हे जग फक्त प्रोजेक्शन आहे, जग नाहीच आहे. म्हणजे मी फक्त प्रोजेक्ट केला आहे. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. की ऍक्च्युली जगत कुठे नाहीच आहे, कधी अस्तित्वातच कधी नव्हतं. स्वप्न कधी अस्तित्वात असतं का मला सांगा? आपण बघतो फक्त. स्वप्नातून जसं बाहेर येतो तसं ते स्वप्न गेलं. आता हे जग आपल्याला दिसतं म्हणजे कसं की या जगामध्ये आपण भरपूर काळ या जागृत जगामध्ये असतो, म्हणून असं वाटतं की हे सगळं रिअल आहे, आपल्याला दिसत आहे, सगळं अनुभवाला येतं आहे असं वाटतं. पण असं अनुभवाला आपल्या स्वप्नामध्ये पण येतं. बघा ना, थोडा विचार करून खोलात जा ना, तुम्ही विचार करत राहा ना. आपल्याला सुखाची स्वप्न पडतात, दुःखाची स्वप्न पडतात, भयावह स्वप्न पडतात, जे पडू नये तसं दिसायला तसं पण आपल्याला स्वप्न पडतात. त्यामध्ये पण आपण डसकून उठतो बरेच वेळा. त्यामुळे आपण हसत असतो, वा काय छान स्वप्न पडलं. तसंच हे पण आहे. फक्त हे प्रोजेक्शन असं वाटतं आपल्याला की ते असं लांब वाटतं. जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर तुमच्या पायाला दुखापत झाली असेल तर ती खरीखुरी तेव्हा दुखापत होत असते तुम्हाला, तेव्हा खरं तुम्ही तुमच्यामध्ये ते दुःखाचा अनुभव होत असतो तुम्हाला. तसंच मी जास्त खोलात जात नाही, मी तसंच सांगायचा उद्देश माझा आहे की तिसऱ्या स्टेजमध्ये हा साधक काय करतो की या जगाला ॲक्च्युअली नाहीच आहे, हे फक्त ट्रान्सफॉर्मेशन, हे ट्रान्सफॉर्मेशन न होता हे फक्त प्रोजेक्शन झालं आहे एवढं बघतो. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये काय झालं की त्यांनी भगवान आणि हे जग हे वेगळं बघितलं. दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांनी काय बघितलं की भगवान ट्रान्सफॉर्म झाला या जगामध्ये. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो बघतो की भगवानच फक्त आहे, हे जग फक्त प्रोजेक्शन आहे, बाकी दुसरं काहीही नाही आहे. तर या 3 प्रकारचं जेव्हा हा साधक लेवलवर असतो, तो ज्या लेवलवर आहे त्या लेवलवर तो भगवंताची रियालिटी बघत असतो. म्हणजे आपण जे विभूती बघतोय, आता हा विभूती योग कोणासाठी आहे? दुसऱ्या स्टेजमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. की जे लोक पूर्ण ईश्वरच या सृष्टीमध्ये पसरलेला आहे असा विचार करतात, किंवा अशी ज्यांची मनोधारणा आहे की ईश्वरच सगळं जग झालेलं आहे, ईश्वर काही वेगळा नाही आहे, जगामध्येच ईश्वर आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक विभूतीमध्ये भगवंत आहे, हा ज्याचा मानस आहे, हा ज्या माणसाचा किंवा साधकाचा विचार आहे, अशासाठी हा 10वा अध्याय सुरू करतायत. आता 10व्यापासून तर 12व्यापर्यंत आपण जवळपास भगवंताचा हा महिमाच वेगवेगळ्या रूपात आपण बघणार आहोत. तर मला सांगायचा उद्देश इथे एवढाच होता की ही जी पूर्ण साधकाची जी उन्नती आहे किंवा साधकाची जी वेगवेगळ्या प्रकारे त्याची जे स्टेप्स तो चेंज करतो, त्याप्रमाणे जगाची पण रियालिटी चेंज होते. जो या सेकंड स्टेजमध्ये नाही आहे, जो बघतो की भगवंत वेगळा आणि ईश्वर जग वेगळं आहे, त्याच्यासाठी वेगळं आहे, त्याच्यासाठी पूर्ण जग हे जड आहे आणि भगवंतच फक्त श्रेष्ठ आहे, म्हणून तो फक्त भगवंताचंच पूजन अर्चन करेल, बाकी या जगाकडे लक्ष पण येणार नव्हतो. पण या दुसऱ्या स्टेजमध्ये साधक जो आहे तो सगळ्या प्रत्येक गोष्टींमध्ये भगवंताचीच विभूती खेळते आहे, या प्रकारे तो दर्शन करेल. तर आपण या अध्यायाला इथे सुरुवात करू. अथ 10मोऽध्यायः श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहो, आणखीही माझे परम रहस्यमय व प्रभावयुक्त वचन श्रवण कर, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझा हितार्थ सांगत आहे. आता पुन्हा 1, 2, 3 श्लोक, थोडे इंट्रोडक्टरी श्लोक आहे.
इथे बघा, भगवंत स्वतःच विषय काढतायत. इथे अर्जुनाने कुठला प्रश्न केलेला नाहीये किंवा काहीही झालेलं नाहीये. याच्यापूर्वी भगवंतांनी त्याचं स्वरूप सांगितलं, माझं काय आहे, 9व्या अध्यायात सगळं सांगितलं, निर्गुण निराकार रूप त्यांनी सांगितलं. कदाचित अर्जुनाचा म्हणजे काय बॉडी लँग्वेज बघून भगवंतांना वाटलं असेल की याच्या डोक्यात काही फरक पडलेला नाही आहे, जसं आपल्या पडत नाही तसंच अर्जुनाच्याही पडलं नसेल. म्हणून भगवंतांना वाटलं की नाही, आता त्याला पुन्हा वेगळ्या प्रकारे काहीतरी सांगायला पाहिजे. की बरेच वेळा असतो ना आपण, की आपण जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा क्लास घ्यायचो तेव्हा काही काही असतात, मुलांना काही काही लोकांच्या खूप बघत असतात, काही काही लोक मख्ख बसत असतात आणि शेवटच्या बेंचवरचे लोक तर बस त्यांना काहीच गम्य नसतं काय चालू आहे काय नाही. हा सगळा तुमचा पण अनुभव असेल सगळा हा. तर भगवंतानी पण असाच विचार केला असेल कदाचित की मी हे 9व्या अध्यायामध्ये खूप निर्गुण निराकार तत्व सांगितलं, हे थोडंसं पचनी पडणार नसेल, पण थोडं असून एक स्टेप ते खाली येत आहेत की या विभूतींमध्ये मग तू आता भगवंत बघ. तू निर्गुण निराकार भगवंताची विचार करू शकत नाही, तू तर ॲबस्ट्रॅक्ट काही थिंकिंग करू शकत नाही आहे. मग जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्यामध्ये भगवंत बघायचा प्रयत्न कर. म्हणून भगवंत मला सांगतायत की हे महाभाव, की हे अर्जुना, की मी तुला पुन्हा सांगतो, हे भूय एव महाभाव, मी पुन्हा तुला स्वतः सांगतो, हे शृणुमे परमं वच, माझे हे वचन तू ऐक आणि यत्तेह प्रियमाणाय, की तू अत्यंत प्रिय आहे मला. प्रिय का आहे? कारण तसे गुण त्या शिष्यामध्ये आहे. कारण गुरु पण बघत असतो शिष्य किती सिन्सिअर आहे. तो जर सिन्सिअर असेल तर गुरुला पण सांगायची इच्छा होते. आता हे असंच झालेलं आहे इथे, की तो सिन्सिअर भक्त समोर बघतोय, सिन्सिअर शिष्य बघतायत आणि ते सांगायला सुरुवात करतायत. जसे श्रीरामकृष्णांकडे बघा, किंवा जेव्हा जेव्हा चांगले चांगले साधक लोक त्यांच्याजवळ यायचे तेव्हा श्रीरामकृष्णांचं बोलायचा काही वेगळा सूर असायचा. तिथे त्यांचं सगळं जेवण खावण तर हरपून जायचे, काही जेवण खावण त्यांना लागायचं नाही. आणि साधारण लोक जेव्हा आले तेव्हा लगेच माझं निघा आता, यांना खाऊ घाला काही, काढा घराच्या बाहेर. हां, तर कारण गुरु पण चांगल्या शिष्याच्या शोधात असतो. जसा चांगल्या गुरुच्या शोधात शिष्य असतो तसाच गुरु पण चांगल्या सिन्सिअर शिष्याच्या शोधात असतो. तसंच इथे भगवंत म्हणतात की यत्तेह प्रियमाणाय, की तू अत्यंत प्रिय आहे मला, तू खूप चांगला शिष्य आहे म्हणून सांगतो. आणि हितकाम्य या, हे का सांगतोय की यांनी तुझंच चांगलं होणार आहे, तुझंच कल्याण होणार आहे, हे कल्याण होणार आहे म्हणून मी तुला पुन्हा ते तत्व सांगतो. न मे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. हे अर्जुना, माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतीसहित लीलेने प्रगट होण्याला देवगण जाणत नाही आणि महर्षीजणही जाणत नाही, कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचेही आदी कारण आहे. आता हे पुन्हा भगवंताला सांगतायत की मी तुला का सांगतो हे, कारण हे सोपं नाही आहे तत्व. तर म्हणतात की इथे की सुरगणा हा, की भगवंत देव, ह्या देवांना पण माझं तत्व समजलेलं नाही आणि ऋषींना पण, म्हणजे देवांना सोडून दे, ऋषींना सोडून दे, कोणालाच माझं हे तत्व माझ्याशिवाय हे कळू शकत नाही. आणि म्हणून मी हे तुला इथे सांगतोय. नमे सुरगणा हा, या सुरगणा म्हणजे देवांना माहीत नाही. याचं उदाहरण कुठं आपण बघू शकतो शास्त्रामध्ये, केन उपनिषदामध्ये त्याचं उदाहरण आहे की जेव्हा केन उपनिषद शेवटी हे अग्निदेव, इंद्रदेव या सगळ्या देवांना बराच अहंकार झालेला असतो आणि त्या अहंकार झाल्यामुळे तिथे त्यांची परीक्षा घ्यायसाठी प्रत्यक्ष भगवान येतात. देवीचं रूप घेऊन येतात तिथे भगवंत. आणि देवीचं रूप आल्यानंतर हे सगळे जे देव होते, वरुण देव वगैरे सगळे, कोणीही भगवंताला ओळखू शकत. म्हणूनच इथे भगवंत म्हणतात की मी हे कोणालाही म्हणजे मला कोणीही ओळखू शकत नाही. मला कोण ओळखू शकतं? मीच फक्त मला ओळखू शकतो. म्हणून ते म्हणतात की मला कोणी जाणत नाही, कारण अहम आदी, की या सगळ्यांचं कारण मी आहे, म्हणजे माझ्यामधनं हे सगळे आले आहेत. तर हे मी त्यांचं कारण असल्यामुळे, आणि अनादी, मी यांचं सगळ्यांचा प्रभाव करणार आहे, माझ्यामधनंच हे सगळे आलेले आहेत आणि त्यामुळे ते कोणी मला जाणत नाही.
कारण मीच ह्या पूर्ण सृष्टीचं उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे, त्यामुळे मला कोणी जाणत नाही. यो मामजमनादिंच वेत्ति लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापई प्रमुच्यते. आणि जो मला अजन्मा अर्थात वास्तविकपणे जन्मरहित अनादी तसाच लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यामधील ज्ञानवान पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो. आता इथे भगवंत सांगतायत की हे जाण्याचा उपाय पण सांगतायत भगवंत, की कसं जाणार, कोण जाणणार मला. आधी सांगितलं की मला कोणी जाणत नाही, की देव पण जाणत नाही. पण कोण जाणू शकतो, हे सुंदर उसं विशेषण वापरलेलं आहे, असमूढ, की ज्याची मती असमूढ मूढ नाही आहे, म्हणजे जो मूढ नाही आहे, ज्याच्यामध्ये खरोखर विवेक जागृत झालेला आहे, ज्याच्यामध्ये मुमुक्षा जागृत झालेली आहे. म्हणजे देव आहे म्हणून त्यांच्यामध्ये मुमुक्षा असलं सांगता येत नाही. हां, किंवा प्रत्येक माणूस साधक आहे म्हणून साधकामध्ये प्रत्येक साधकाने मुमुक्षा जागृत झाली असं नाही आहे. पण खरा सिन्सिअर साधक, की जो पूर्ण ह्या जगाचा काय कस्त्वम को हम कुतमे आयात, म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठे जायचं आहे, हा जो विचार आहे, हा विचार करणारा खरा मुमुक्षु आहे. ह्या मुमुक्ष साधकांनी, कारण आपण जर थोडासा विचार लक्षात येतं की हा जो मनुष्यजन्म आपल्याला आहे, हा मनुष्य जन्म जो मिळाला आहे, याचं खरं जर आपण विचार केला तर की भगवंताचं दर्शन किंवा स्वतःचं दर्शन करणं याच्याशिवाय खरोखर या जन्माचं काही प्रयोजन नाही आहे. आपण या जन्मात जर पशुसारखं वागलो तर त्यापेक्षा पशुजन्म बघितलं असतं परवडलं असतं. म्हणजे मनुष्यजन्म घेऊन जर पशुसारखं वागायचं असेल तर काही अर्थ राहत नाही त्या जीवनाला. तर हा जन्म का मिळाला आहे याचा विचार करायला पाहिजे, कारण दुसरं काहीच नाही आहे याच्यामध्ये, दुसरा काहीही उद्देश नाही आहे भगवंताचा. असो, तर जो मुमुक्षु साधक आहे, ज्या साधकांनी विवेक त्याचा जागृत झालेला आहे, जो मूढ नाही आहे, असा व्यक्ती, असाच माणूस मला जाणू शकतो. कसा जाणतो, की मी अज आहे, की मी कधीच जन्मलो नाही आणि मी कधीच मेलो नाही. म्हणजेच काय, की हे निर्गुण निराकार स्वरूप जे भगवंताचं आहे याचं ज्यांनी जाणून घेतलं तत्व. आपण बघितलं मागच्या वेळेस, याच्या मागच्या क्लासमध्ये बघितलं आहे की सगुण साकार पण ईश्वर आहे आणि निर्गुण निराकार पण ईश्वर आहे. तर सगुण साकार ईश्वरचं दर्शन झालं तरीही निर्गुण निराकार ईश्वराचं जोपर्यंत दर्शन तुम्हाला होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही आहे. ह्या मोक्ष हा तुमच्या या ज्ञानाने त्याचं निर्गुण निराकार स्वरूप बघितल्यानेच माणसाला मोक्ष मिळू शकतो. हां, ठीक आहे, सगुण साकार दर्शनाने तुम्हाला काय होईल, की त्या लोकात तुम्ही जाल, तिथे भगवंतासोबत राहाल, भगवंताच्या सान्निध्यात राहाल तुम्ही, त्याचं सायुज्य मुक्ती तुम्हाला मिळेल, सारुप्य मुक्ती तुम्हाला मिळेल, या सगळ्या प्रकारची तुम्हाला मुक्ती मिळेल. पण पुन्हा ते सगळं संपलं की पुन्हा तुम्हाला इथे खाली यावं लागेल आणि ते येऊन तुम्हाला पुन्हा निर्गुण निराकार तत्व, कारण माझं खरं स्वरूप काय आहे जोपर्यंत आपण जाणत नाही, जोपर्यंत मी शरीर आहे हेच आपल्याला माहिती आहे, तोपर्यंत पुन्हा हा चक्र चालूच राहणार आहे. आपलं खरं स्वरूप जाणणं म्हणजे काय आहे, की मी चैतन्य आहे, हे म्हणजे खरं स्वरूप जाणणं आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. आज आपण कर्ता, आपल्यामध्ये कर्ता पण आहे, भोगता पण आहे. ह्या सगळ्या कर्ता भोगतापणामुळे आपल्याला स्वतःच्या मध्ये एक इंडिव्हिज्युअलिटी किंवा अहंकार आहे आपला. जोपर्यंत तो जाऊन खरं चैतन्य तत्व आपल्या समोर येत नाही तोपर्यंत हे जाणं येणं चालूच राहणार. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की जो हे जाणतो, काय जाणतो, इथे त्यांनी फक्त म्हटलेलं नाही की मला ज्यांनी बघितलं असं म्हटलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हटलं की मी अजन्म आहे. म्हणजे श्रीरामचंद्र म्हणा, रामकृष्ण म्हणा किंवा श्रीराम म्हणा, हे आले आणि गेलेत. त्यांनी अवतार ग्रहण केला आणि अवतार ग्रहण करून निघून गेलेत. ते यांना जाणून हे झालं तुम्ही सगुण साकार रूपाचं दर्शन झालं. पण त्यांच्यामध्ये जे तत्व आहे, खरं तत्व, चैतन्य तत्व जे आहे, ते जर कोणी खरं जाणलं तरच त्याची मुक्ती आहे. इथे भगवंत तेच म्हणतायत. आणि तो म्हणतात की सर्व पापही प्रमुच्यते, की असं जाणल्याने काय होईल, तो मुक्त होईल. मुक्त होईल म्हणजे सर्व पाप जातील.
आपण पापपुण्यामुळेच, ह्या कर्मामुळेच आपण जन्म घेतो. जर पापपुण्य जर गेलं तर मग जन्म पण नाही आहे. तसंच तो या सगळ्या सृष्टीतनं मुक्त होतो. पुढचं बघू. बुद्धिर्ज्ञानम सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च. अहिंसा समता तुष्टि तपोदानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः. आता या श्लोकापासनं तर जवळपास 11व्या श्लोकापर्यंत ही विभूती, वेगवेगळ्या भगवंताच्या विभूती आता सांगायला सुरुवात करतात भगवंत इथे. आता इथे आपण हे जे सगळं सृष्टी जर बघितली, या सृष्टीचे दोन भाग करू शकतो आपण. एक बाह्य सृष्टी आणि एक आंतरसृष्टी. म्हणजे आपल्या आत जे काही आहे त्याचीच ती एक सृष्टी आहे आणि एक बाह्याची सृष्टी आहे. तर पहिल्यांदा इथे भगवंत आता ही अंतरप्रपंच जो आहे आपला, याबद्दल सगळं सांगतायत. ते म्हणतात निश्चय करण्याची शक्ती, तसेच तत्वज्ञान व असंमूढता, क्षमा, सत्य, तसेच इंद्रियांना ताब्यात ठेवणे व मनाचाही निग्रह करणे, त्याचप्रमाणे सुख दुःख उत्पत्ती व प्रलय, त्याचप्रमाणे भय आणि अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती आणि अपकीर्ती असे हे प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. म्हणजे ही आंतरप्रकृती जी आहे, आपण 4 आणि 5 श्लोक बघितला, या 4 आणि 5 श्लोकांमध्ये इथे भगवंत म्हणतात की सगळी ही बुद्धी, खूप सोपं आहे समजायला, की बुद्धी, ज्ञान, असम्मोह, की ज्याच्यामध्ये सम्मोह नाही, थिंकिंग, क्लॅरिटी ऑफ थिंकिंग आहे ज्या माणसामध्ये, क्षमा, सत्य, दम, शम, मनाचा निश्चय ज्याच्यामध्ये आहे म्हणजे तो भाव, शम, सुख दुःख, हे सगळं जे काही आहे या सगळ्यांचा उद्भव हा माझ्यापासूनच तयार होतो. आता इथे बघा, त्यांनी खूप छान सांगितलं की अहिंसा, समता, तुष्टी म्हणजे समाधान, तप, दान, यश, अयश, हे सगळंच माझ्यापासून, हे सगळे जे भाव आहे हे माझ्यापासून उत्पन्न होतात. आता याच्यावर जर आपण थोडं लक्ष घातलं, लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी जर भगवंताचे जर विभूती असतील, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही काही क्वालिटी असतात, तर त्या क्वालिटी त्या भगवंताच्या कृपेमुळे त्याच्यामध्ये मिळाल्या आहे असा जर विचार केला आपण, तर हा आपल्यामध्ये असलेला द्वेषभाव, मत्सरभाव हा निघून जातो. कारण बरेच वेळा आपण तिथे कॉम्पिटिशन करायला जातो, बरेच वेळा आपण कम्पेअर करतो, आणि त्या कम्पॅरिझनमध्ये, त्या कॉम्पिटिशनमुळे आपल्या मनामध्ये अशांती येते. पण कोणामध्ये तप जास्त असेल, कोणाजवळ पैसा जास्त असेल, कोणामध्ये बुद्धी जास्त असेल, कोणामध्ये ह्या ज्या काही सांगितल्या तुष्टी, दान करायची शक्यता जास्त असेल, ज्याच्यामध्ये यश असेल कोणी, तर या सगळ्या गोष्टींमध्ये नाव, कीर्ती प्रत्येकाची असेल, तर त्या माणसाकडे त्या हिंसेच्या दृष्टीने न बघता किंवा त्याच्याकडे असूयेच्या दृष्टीने न बघता आपण जर विचार केला की या माणसावर किंवा या व्यक्तीवर भगवंताची खरोखर कृपा आहे म्हणून तो असा करू शकतो आहे, तर बघा सगळ्या ह्या गोष्टीचा आपल्यामध्ये जो काही स्ट्रेस असतो, बरेच वेळा घर्षण होत असतं की मीच का, त्याला का, मला का नाही, हा जो आपला प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर हे जे अंतर्भाव आहेत आपले वेगवेगळे, भगवंत म्हणतात की प्रत्येकामध्ये मी आहे, प्रत्येक माणसामध्ये या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टींमध्येच मी दडलेला आहे. आणि आपण बघा इंट्रोडक्शन बघितलं होतं की ह्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताच्या विभूतीचं आता दर्शन, म्हणजे पूर्ण वर्णन येणार आहे की भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये कसा आहे, कसा सामावलेला आहे, त्याचं वर्णन आपल्याला आता बघायचं आहे. उरलेलं आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. आपण आज इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.